या आज मनोज जरांगेंनी ज्या भाषेमध्ये माननीय छगनराव भुजबळ साहेबांचा उल्लेख केला, ज्या भाषेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा उल्लेख केला, ज्या भाषेमध्ये वडेट्टीवार साहेबांचा उल्लेख केला, ज्या भाषेमध्ये परळीच्या बंधू भगिनीवरती ते उल्लेख करत आलेले आहेत, ह्यांनी काय एका समाजाचा ठेका बिका घेतला काय हो? आणि एखाद्या समाजाची मागणी न्याय मागत असताना इतर समाजाला शिव्या देणं, श्राप देणं, तळतळाट व्यक्त करणं ही आंदोलनाची कुठली भाषा आहे हो? मला वाटतंय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तुम्ही पुढे आलं पाहिजे. आणि हे जे तुम्ही लाडावून ठेवलाय ना लाडोबा, ह्या लाडोबाला आरक्षण कुठून सुरुवात होतं, आरक्षण कुणाला दिलं गेलं, आरक्षण का दिलं गेलं, हे एकदा समजावून सांगण्याची गरज आहे. नाहीतर महाराष्ट्रातलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे, आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही, अराजकाची भाषा बोलतो हा माणूस. आम्ही बघून घेण्याची भाषा बोलतो. मग ज्या ह्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये जे मायक्रो ओबीसी आहेत, भटके विमुक्त आहेत, मग त्यांनी आता या महाराष्ट्रात राहायचं नाही का? आता ते छोटे 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 समूह आहेत, मग त्यांच्यावर हा दादागिरी करणार का? त्यांच्या नेत्यावर हा दादागिरी करणार का? अरे तो सामाजिक न्याय मागणार. इथं लोकशाही आहे, इथं न्याय व्यवस्था आहे, इथं वेगवेगळे विभाग आहेत. मनोज जरांगेला लोकशाही मान्य नाही. मनोज जरांगेला इथं जे नेते काम करतात, पक्ष काम करतात ते मान्य नाहीत. मनोज जरांगेने गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कुणाच्या तरी राजकीय अजेंड्यावर काम केलंय, ते त्यांनी आज बोलून दाखवलंय. त्यामुळं इथल्या पुढाऱ्यांना माझं सांगणं आहे की इथं जे कास्ट स्क्रुटिनी करणारे आहेत, कास्ट व्हॅलिड करणारी जी मंडळी आहेत, त्यांच्या कामकाजामध्ये तुम्ही दबाव टाकून हस्तक्षेप करू शकत नाही. हे कालच्या 3-4 प्रकरणावरून इथल्या न्याय व्यवस्थेनं दाखवून दिलेलं आहे. आमचा संविधानावर विश्वास आहे, आमचा व्यवस्थेवर विश्वास आहे, आणि आम्ही ओबीसी, विजयंती, एससी एसटी बांधवांनी कधीही व्यवस्थेला चॅलेंज केलेलं नाही. आम्हाला 6-6, 7-7 महिने कुटुंबातलं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असून सुद्धा जर त्याची वंशावळ जुळवत असताना अडचणी निर्माण होत असेल तर आम्हाला ही सर्टिफिकेट मिळत नाही. सर्वात मोठी जी अडचण आहे ती जेनेलॉजी म्हणतात वंशावळीला. ही जेनेलॉजी जोपर्यंत जुळणार नाही तोपर्यंत कुणालाही सर्टिफिकेट मिळणार नाही. त्यामुळे मनोज जरांगे, तू कुठल्या मूर्खाच्या नंदनवनात वावरतोयस आणि इथल्या व्यवस्थेला, संसदेला चॅलेंज करतोयस. तुला इथून पुढची, आणि तू नेहमी म्हणतो मी ह्याला पाडतो त्याला पाडतो, तुझे 25 आमदार पाडतो. तू विधान परिषदेला, विधानसभेच्या निवडणुकाला तू केलंच होतं ना आव्हान, कुणी ऐकलं तुझं? त्यामुळं, आणि राजकारणच करायचं आहे ना मनोज जरांगेला, त्यांनी सरळ राजकारणात उतरावं, एखादा पक्ष जॉईन करावा, नाहीतर पक्ष काढावा. पण असं संविधानाला चॅलेंज करू नये. ओबीसीच्या मनात भीती निर्माण होईल अशी भाषा बोलू नये. ओबीसीच्या नेतृत्वावर तोंड सुख घेण्याचा प्रयत्न करू नये. नाहीतर ओबीसी बांधव सुद्धा या सर्व गोष्टींवरती विचार करतील आणि विचारतील, प्रश्न विचारतील.